कोकणामध्ये गणेश उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे। कोकणामधील स्वयंभू तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळ्यामध्ये गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली आहे। तब्बल 350 वर्षांपासून एक गाव एक गणपतीची परंपरा गणपतीपुळ्यामध्ये राबवली जाते। पंचक्रोशीमध्ये कुणीही घरी गणपती आणत नाही। आज एकमेव दिवस आहे की गणपतीपुळे पंचक्रोशीमध्ये गावातील प्रत्येक भक्तगण येतात, देवळामध्ये गणपतीचं दर्शन घेतात। गणपतीच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन स्पर्श दर्शन घेण्याची परंपरा आहे। पहाटे 3:30 वाजल्यापासून या ठिकाणी गावकऱ्यांनी रांगा लावलेल्या आहेत। तर इथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रणव कोळेकर यांनी। त्याचबरोबर त्यांनी तिथल्या मंदिरामधले पुजारी अमित घनवटकर यांच्याशी सुद्धा संवाद साधलाय। रत्नागिरीतलं प्रसिद्ध असं देवस्थान असणाऱ्या गणपतीपुळ्यामध्ये आज एक गाव एक गणपतीची परंपरा आजही कायम आहे। या गणपती उत्सवामध्ये गणपतीच्या पहिल्या दिवशी इथं गावकऱ्यांना चरण स्पर्शाची एक सुवर्ण संधी जी असते आणि या संधीचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येनं गावकरी जे आहेत ते या गणपतीच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करण्यासाठी येतात आणि सकाळपासूनच या ठिकाणी रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या पाहायला मिळतात। नेमकी काय परंपरा आहे आपण जाणून घेऊया। आपल्या सोबत आहेत अमित घनवटकर या पुजारी आहेत। अमित, नेमकं काय ही परंपरा आहे आणि कशा पद्धतीची पाळली जाते? नमस्कार। या ठिकाणी श्री क्षेत्र गणपतीपुळे आणि आजूबाजूची जी 5 महसूल गाव आहेत, या 5 महसूल गावांमध्ये कोणाच्याही घरात पार्थिव मूर्ती आणली जात नाही। हे बाप्पा ते स्वयंभू आहेत, त्यामुळे या 5 महसूल गावातले जे स्थानिक नागरिक आहेत ते स्थानिक नागरिक या ठिकाणी गणेश चतुर्थीच्या दिवशी येतात। आपलं वर्षभराचं जे काय गारणं असेल, जे काय सांगणं असेल बाप्पाला, ते हक्काने सांगतात। त्याची मनोभावे जी काय सेवा करायची असेल ते करतात आणि येथील तीर्थ आणि फुलोरा असं घेऊन आपल्या घरी नेतात आणि तो फुलोरा पाटावर ठेवून त्याची गणपती बाप्पा म्हणून पूजा केली जाते, सेवा केली जाते। तदनंतर ते तीर्थ प्राशन केलं जातं आणि जो फुलोरा असतो तो आपल्या विहिरीमध्ये ते सोडतात आणि ह्या दिवसापासून पुढच्या गणेश चतुर्थीपर्यंत बाप्पा त्या स्वरूपामध्ये आपल्या बरोबर आहे अशी भावना मनात ठेवून त्यांचं पुढील वर्ष ते आनंदाने घालवतात। या उत्सवासाठी मोठ्या संख्येनं गावकरी जे आहेत ते दरवर्षी गाभाऱ्यामध्ये जो असतो प्रवेश असतो, त्यामुळे दरवर्षी या ठिकाणी येतात आणि या श्रीचं आपलं दर्शन जे आहे ते घेतात। व्हिडिओ जर्नलिस्ट तन्मय दातेसह प्रणव कोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी।